इंस्टाग्रामवरती आपले 26,000 फॉलोअर्स आहे आणि तेही आपले 26,000 फॉलोअर्स जे आहे ते किती दिवसात झालेले, तर 26,000 फॉलोअर्स जे आहे आपले जवळजवळ 3 ते 4 महिन्यामध्ये इंस्टाग्रामवरती आपले 26,000 फॉलोअर्स झालेले आहेत. तर ह्याच्यासाठी काही ट्रिक वगैरे वापरलेली नाही आहे. म्हणजे असं आता का बरेच लोक म्हणतात हे असं करा, ते तसं करा, ते तसं करा, पण असं काही आपण वापरलेलं नाही. म्हणजे बऱ्याच वेळा बरेच लोकांचं असं म्हणणं असतं का असे व्हिडिओ टाका, तसे व्हिडिओ टाका, पण तसं काही आपण केलेलं नाही आहे. तर इंस्टाग्रामवरती आपले थोड्या दिवसामध्येच एवढेसे फॉलोअर्स वाढलेले आहे. आणि तसं विचार केला तर यूट्यूबवरती खूप वेळ लागतो. इंस्टाग्रामवरती ग्रोथ व्हायला एवढा वेळ लागत नाही. व्ह्यू वगैरे जर तुम्हाला चांगले असतील तर निश्चितच इंस्टाग्रामवरतून आपल्याला लवकर जे आहे ते लवकर इंस्टाग्रामवरून पैसे नाही कमवू शकत आपण, परंतु जर आपल्याला व्ह्यू हवे असतील किंवा तुमचा एखादा बिझनेस वगैरे जर तुमचा असेल तर इंस्टाग्रामवरतून तुम्ही म्हणजे चांगल्या प्रकारे त्याचा बिझनेस कुठलाही असू दे तुमचा, अगदी हेअर ऑइल असू दे किंवा मग तुमचं सोपचं असू दे किंवा मग तुम्हाला सोप किंवा क्रीम वगैरे हल्ली बाजारामध्ये खूप छान छान क्रीम अशा ज्या आहे त्या विकतात. त्याची ॲड करून स्वतःचे व्हिडिओ वगैरे बनवून असं जे विकतात, तर त्यांच्यासाठी खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे इंस्टाग्राम. परंतु अर्निंग करायची असेल किंवा मग इंस्टाग्रामवरती तुम्ही जर व्हिडिओ जर टाकत असाल तर तुम्हाला प्रमोशन व्हिडिओ येऊ शकतात. म्हणजे 1 मिनटाचा जर तुम्ही व्हिडिओ बनवला, समजा तुम्हाला तुमच्याकडे फॉलोअर्स जरी नसतील तरी देखील तुम्ही जर 1 मिनटाचा व्हिडिओ जर बनवला इंस्टाग्रामवरती तर निश्चितच तुम्हाला जे आहे ते इंस्टाग्रामवरून तुम्हाला जर प्रमोशन आले किंवा मग प्रमोशन तुम्ही मिळवले स्वतः, तर ते जे आहे ते तुम्हाला तिथून अर्निंग होऊ शकते. साधारण एका व्हिडिओचे जे आहे तुम्ही तब्बल 5 ते 7,000 रुपये तुम्ही एका व्हिडिओचे, म्हणजे तुम्ही फक्त जाहिरात करायचे 1 मिनटाचे पैसे जे आहे तुम्ही 5 ते 7,000 रुपये घेऊ शकतात इंस्टाग्रामवरून. आणि इंस्टाग्रामवरून जे आहे ते आपण अर्निंग करत असताना म्हणजे आपल्याला जे आहे ते त्या इंस्टाग्राम ॲपमधून आपल्याला येत नाही किंवा त्याला काय असे ॲड वगैरे लागत नाही त्या व्हिडिओला. तर ती अर्निंग जी आहे ती आपल्याला स्वतःला तिथे मिळवावी लागते. म्हणजे जर आपल्याला चांगले व्ह्यू येत असतील, 25-30 हजार डेली आपल्या पोस्टला जर व्ह्यू असतील इंस्टाग्रामवरती, तर तुम्ही कुठल्याही चांगल्या कंपनीला एक मॅसेज करून वगैरे तुम्ही ह्या ज्या गोष्टी आहेत त्या त्यांच्याकडे मागवू शकता. म्हणजे तुम्ही प्रमोशन मागवू शकतात आणि किंवा तुम्हाला प्रमोशन मिळतं देखील. म्हणजे जर तुम्हाला प्रमोशन हवं असेल तर तुम्ही कंपनीला तसा मॅसेज करून वगैरे किंवा त्यांचा काही मेल बॉक्स वगैरे असेल तर त्याच्यात मेल करून वगैरे तुम्ही त्या पद्धतीचं तुम्हाला हे मागून घेऊ शकता त्यांच्याकडनं प्रमोशन. तर ह्या प्रमोशनचे जर तुम्हाला डेली 25-30 हजार रुपये येत असतील तर तुम्ही असे व्हिडिओ जे आहे ते तुम्ही कंपनीचे बनवून, म्हणजे डेली एक जरी व्हिडिओ जरी तुम्ही बनवला किंवा हप्त्यातून 2-3 व्हिडिओ बनवला तरी महिन्याला तुम्ही लाखो रुपये असे इंस्टाग्रामवरतून तुम्ही कमवू शकतात. यूट्यूबपेक्षा इंस्टाग्रामवरती व्ह्यू जास्त प्रमाणात असतात आणि यूट्यूबपेक्षा इंस्टाग्रामवरती व्ह्यू तर असतात, पैसे पण जास्त मिळतात. म्हणजे कसे प्रमोशनचे पैसे मिळतात. परंतु यूट्यूबवरती कसं आहे, चॅनल मॉनिटाईज करावं लागतो, 4,000 वॉच टाईम कंप्लीट करावा लागतो आपल्याला. त्यानंतर आपल्याला जे आहे ते आपल्याला पैसे मिळत असतात यूट्यूबवरून. आणि इंस्टाग्रामवर असं असतं, जर तुम्ही 2-3 महिने कंटिन्यू लगातार जर तुमच्या आय डीवरती काम केलं तर तुमची आय डी जी आहे तिची ग्रोथ होते. आणि आय डीची ग्रोथ झाल्यानंतर तुम्ही प्रमोशन म्हणजे इतर ब्रँड तुम्ही कोलॅबरेशन करू शकता किंवा इतर ब्रँड जे आहे तुम्ही त्यांच्याकडनं तुम्हाला तुमच्यासाठी तुम्ही प्रमोशन घेऊ शकता. त्यांच्याकडनं तुमची रक्कम जी आहे ती ठरलेली रक्कम सांगून त्यांना तशा पद्धतीनं तुम्ही हे घेऊ शकता.
असं. आणि यूट्यूबवरती आहे आपल्याला मॉनिटाईज झाल्याशिवाय पैसे मिळत नाही. तर असं हे यूट्यूब आणि इंस्टाग्रामवरती असं आहे का. आणि यूट्यूबवरती असं असतं का आपल्याला कुठचे व्हिडिओ चालत नाही, परंतु इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती असं आहे का तुम्ही इतर व्हिडिओ जरी टाकले तरी देखील चालतात. म्हणजे इतर म्हणजे एक व्हिडिओ तुम्ही बनवला आहे आणि तो तुम्ही इंस्टाग्राम किंवा यूट्यूबवरती वापरलेला आहे, तर तो व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला फेसबुकवरती टाकलेला तरी देखील चालतो. परंतु यूट्यूबवरती तसं नाही आहे. यूट्यूबवरती आपल्याला व्हिडिओ जो आहे तो अगोदर तुम्ही व्हॉट्सअपवरती अगोदर ती कोणाला शेअर केलेला नको आहे. हा जो व्हिडिओ आहे तो काढल्यानंतर तो तुम्ही पहिले आपल्या यूट्यूबलाच टाकायला पाहिजे. त्याच्यानंतरच तुम्हाला जे आहे ते तुम्हाला त्याच्यानंतरच हे जे आहे ते मिळत असतं. नाहीतर मग तुम्हाला कॉपीराईट किंवा मग ह्या गोष्टी येत असतात. किंवा तुम्ही कोणाचे व्हिडिओसुद्धा नाही वापरायचे, कोणाचे थंबनेल वापरायचे नाही, कोणाचेही व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीचे फोटो वगैरे आहे तर ते फोटो वगैरेसुद्धा त्यांचे वापरायचे नाही. त्यांचं घ्यायचं नाही. जे काही आपलं असेल ते आपलं स्वतःचं वापरायचं आहे. असे नियम जे आहे काही यूट्यूबचे, आता मी काम करते बरेच दिवसापासून ना, तर अशा पद्धतीचे नियम काही यूट्यूबचे आहे. तर आता राहिला विषय रोज व्हिडिओ टाकायचा. तर चॅनल जर तुम्हाला ग्रोथ करायचा असेल तर व्हिडिओ रोज टाकणं खूप गरजेचं आहे. कारण काय होतं, जर तुम्ही रोज व्हिडिओ टाकले तर तुमचा चॅनल जो आहे तो ग्रोथ होतो. जर तुम्हाला तुमचा एज्युकेशन चॅनल असेल किंवा मग तुमचा कुठलाही एखादा चांगला तुमचा कुकिंगचा वगैरे असेल किंवा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ वगैरे तुम्ही बनवत असेल तर तुम्ही रोज व्हिडिओ टाकणं गरजेचं आहे. किंवा मग तुमची ठरलेली वेळ जर असेल तर अगदी उत्तम आहे का त्या वेळेला तुम्ही त्यावरती व्हिडिओ टाकायचा आहे यूट्यूबवरती. अशा पद्धतीने जर तुम्ही व्हिडिओ बनवले आणि यूट्यूबवरती जर टाकले तर तुम्हाला कॉपीराईट वगैरे येत नाही. परंतु जर तुम्ही इकडचे तिकडचे जर व्हिडिओ जर काढून जर टाकले तर मग तुम्हाला कॉपीराईट वगैरे येण्याचे चान्सेस जास्त असतात. बऱ्याच वेळा आपण बघत असतो यूट्यूबवरती आणि इंस्टाग्रामवरती सेम व्हिडिओ असतात, परंतु ते सेम व्हिडिओ जे आहे ते अगोदर यूट्यूबवरती टाकलेले असतात लोकांनी आणि त्याच्यानंतर ते इंस्टावरती टाकलेले असतात. म्हणजे इंस्टावरती काही कॉपीराईट वगैरे असं काही नसतं त्याच्यामुळे. आणि आता यूट्यूबवरून पैसे कमवत असताना जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल, व्हिडिओ वगैरे बनवायला काही अडचण येत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी तुम्हाला नक्की सांगेन. आणि बऱ्याच वेळेला यूट्यूब जो आहे तो आपल्याला चॅनल मॉनिटाईज झाला तरी पण त्याचं RPM वगैरे ते कमी असतं. मग आपण हे पैसे जे आहे म्हणजे आपल्याला खूप दिवस मेहनत करावी लागते. यूट्यूबवरून सहजासहजी आपल्याला इतके जास्त पैसे येत नाही. इतके जास्त पैसे जर तुम्ही याचे कमवले कसले इन्स्टावरून तुम्ही जर प्रमोशन घेऊन जर ते पैसे कमवले तर इतके पैसे तुम्ही सहज कमी दिवसामध्ये तुम्ही पैसे कमवायला लागून जाल. फक्त इथे थोडीशी टेक्निक आहे. ती टेक्निक जर तुम्हाला जमली तर तुम्ही सहजरित्या पैसे कमवू शकाल इथे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला तिथे प्रमोशनचे व्हिडिओ जे आहे ते आपल्याला व्हिडिओ जे आहे प्रमोशनचे आपल्याला त्यांना मॅसेज करता आला पाहिजे किंवा मग ते प्रमोशनचे व्हिडिओ जे आहे त्यांच्याशी आपल्याला डील करता आलं पाहिजे. या गोष्टी जर तुम्ही शिकले तर निश्चितच मला वाटतं आहे का तुम्हाला इंस्टाग्रामवरतून तात्काळ पैसे मिळण्याचं साधन जे आहे ते इंस्टाग्राम आहे. फक्त आपल्याला प्रमोशन मागता आले पाहिजे. जर प्रमोशन मागता आले, त्या लोकांना जर मॅसेज तुम्हाला करता आला व्यवस्थितरित्या, कारण तुमच्याकडे जर लाखोने सबस्क्रायबर जर तुमच्याकडे लाखोने फॉलोअर्स जर तुमच्याकडे असतील, 1 लाख 4 लाख 5 लाख 10 लाख असे जर तुमच्याकडे फॉलोअर्स जर असतील तर तुम्हाला कंपनी शोधत येते. परंतु जर तुमचे फॉलोअर्स कमी असतील तर मग तुम्हाला कंपनीला शोधावं लागतं का कुठली कंपनी आहे ती आपल्याला हे देणार आहे, प्रमोशन देईल आणि त्यांना आपण कसं कन्व्हर्स करायचं या गोष्टी तुम्ही शिकल्या पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे आपण कंपनीबरोबर डील करता आलं पाहिजे आपल्याला. जर तुम्हाला येत नसेल आणि जर त्याविषयी तुम्हाला जर माहिती हवी असेल तर यूट्यूब चॅनल, बरेच असे यूट्यूब चॅनल आहेत जे याविषयीसुद्धा खूप चांगल्या पद्धतीची माहिती देतात. यूट्यूब चॅनल घड्याळामध्ये 11:30 वाजलेले आहे. तुम्हाला
दाखवू का मी 11:30 वाजलेले 1 मिनटं आणि तरी देखील माझं काम संपलेलं नाही आहे. माझं काम चालू आहे दिवसभराचं सगळं आवरून. 12 वाजलेत, 11:30सुद्धा नाही, 12 वाजलेले. आणि आता मी किचन क्लीन करते. तर हे असं दिवसभराचं कंपनीचं काम संपवून आपल्याला आपलं स्वतःचं काम जे आहे ते बघावं लागतं. नंतर जेवढा वेळ मिळेल, ज्या वेळेला वेळ मिळेल त्यावेळेला उठून आपल्याला कंपनीचं काम बघावं लागतं. आणि कंपनीच्या कामामुळे घराकडे थोडंसं ऑब्वियसली थोडंसं दुर्लक्ष होतं, तर काही हरकत नाही. थोडे दिवस थोडासा त्रास होईल, त्यानंतर सगळं होईल सुरळीत अशी आशा आहे. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि नवीन जर चॅनलवर तुम्ही असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे येणारे नवनवीन जे व्हिडिओ आहे ते तुम्हाला बघायला मिळतील. भेटूया पुढच्या नवीन एका अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.